हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आम्ही आलोय सकाळी 6:30 वाजता जंगलामध्ये फिरायला चाललोय। जंगलामध्ये पूर्ण डीपमध्ये जाणार आहे, बाहेरूनच बघणार आहे, कारण की अर्णवला सकाळी मोराचा आवाज आला, तो मला तिकडे घेऊन चल। तर मी आलो त्याला घेऊन। तसं रिस्क नाही घेता वरती नाही जाते, कारण की आम्ही दोघंच आहेत, दुसरं कोण दिसत नाही आहे जंगलामध्ये। हा बोलतो की त्या साईडने आवाज आलेला म्हणून त्या साईडला चाललाय तो। तर इथून बघा आमचं गाव किती सुंदर दिसतं। तेच एकदम सकाळचा नजारा, एकदम 6:30 वाजले। पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे येतो। थोडं चालून आम्ही चाललोय बनात, बन बोलतात त्या ठिकाणी चालू। हे बघा इकडे ना वानर दिसतंय, वानर आहे, वानरचा आवाज येतोय वरच्या साईडला, म्हणून काही कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही मला। हा बोलतोय वरती त्या साईडने येतो आवाज। मग आता आम्ही फिरून जातो त्या साईडला। पण कसं आहे की दोघं जणच आहेत ना आम्ही, आणि तो हा लहान, आणि आमच्याकडे काय काठी वगैरे पण नाही। आता आम्ही थोडंसं वरती गेलो असतो। तुम्ही बघा सगळं डोंगर रांगा किती मस्त दिसते, सकाळच्या धुकं पडलेत, इथे करवंदांची झाडं आहेत। तर आम्ही चालू बन या एरियामध्ये, त्याला बन बोलतात, ते म्हणजे घनदाट जंगल सारखं आहे। बघा इथे ना मोराचा आवाज ना खूप जोरात येत होता। इथं घनदाट जंगल आहे, कारण की मोरं असे ओपनली दिसत नाही। तर बघा याचे कारण मी कुठे ना कुठे चालू जायचे, कारण मी बँड काढायचा विचारलो। आम्हाला ना इकडे मोठा जोरात आवाज येत होता, म्हणून आम्ही त्या दिशेने कॅमेरा वगैरे बघत चाललो होतो। आतमध्ये जायला जरा भीती वाटत होती। जातो आम्ही त्या साईडला, कारण की त्या साईडने ओपन स्पेस असतो आणि आतमध्ये जाता एवढं काय जास्त वाटणार नाही। बघा हे नाही आंब्याचं झाड आहे, खूप जुनं झाड आहे, मी लहानपणापासून हे झाड बघतो। मी तिथे आतमधल्या साईडला ना असं म्हणजे जंगल सारखं एकदम आतमध्ये स्पेस आहे। तिथेच म्हणजे खूप पूर्वीपासून आहे ना तिकडे जंगलाचा आवाज येत असतो, म्हणजे मोरांचा आवाज खूप जोरात येत असतो। मी जातो पुढे। काल पडल्यामुळे ना मला थोडंसं चालायला जरा दिक्कत येते, हळूहळू चालतो मी आज कारण की पाऊस दव पडलेत, पाय स्लिप होतं। इथे आम्ही बनाच्या एरियाच्या स्टार्टिंग पॉइंटला, या ठिकाणी ना आमचे पूर्वज पहिले राहत होते। त्याच्यामध्ये हा अतरंगी आहे खूप, अर्णव ना कधी कुठे जाईल काय सांगता येत नाही, म्हणून त्याला ना सांभाळून न्यावं लागतं। तुम्ही पाठीमागे बघत असाल की हे किती दाट जंगल दिसतंय। तसं लोक या साईडला ना सगळे येत नाही। बघा याचे कारण मी बघा हाताची दुर्बीण करून बघतो, आता याला याच्यातून काय दिसणार, आता त्यालाच माहिती हसते आता माझ्याकडे बघत। त्याला वाटलं की रेकॉर्डिंग बंद आहे। हे नवीनच झाड आहे, डोंगर भाग आहे पूर्ण, म्हणजे पठारी आहे। तिथून खूप वरती जायला ना दिक्कत येईल, प्रॉब्लेम होईल। ही आमची शेती आहे समोरची। मे महिन्यातच पाऊस पडला जोरात, त्यामुळे जरा हिरवळ आली। आता मे महिन्यामध्ये एवढं हे होत नाही, हिरवळ दिसत नाही। हे बघा हा चौथारासारखा आहे, घराचा चौथारा असतो ना तसं दिसतं। तिथून आतमध्ये गेलात ना तिथे डार्क झाडं आहेत, दाट जंगल ना, इथून ना मस्त नजारा दिसतो। आणि इथूनच काल आम्ही उतरण्याचा प्रयत्न करत होतो, काल डोंगरावर पाऊस पडताना अचानक पाऊस चालू झालेला।
तेव्हा शूट करायला जमलं नाही, अचानक पाऊस चालू आणि कॅमेरा वगैरे वाचवायचा होता, तेव्हा शूट करायला जमलं नाही. तेव्हा तिथून उतरत होतो आम्ही. अर्णव विचारतोय की आपण आता जायचं का वरती. बोल नको नको, जायला काय प्रॉब्लेम नाही, यायलाही प्रॉब्लेम, कारण की पाय स्लिप होतो एवढं डायरेक्ट खालीच सरकत म्हणून बोला आता नको. हा आमचा पूर्वीचं घर होतं इकडे, एकटा होता म्हणून आम्ही ते आता गावात राहिलो. आम्ही एकटेच राहत होतो. म्हणजे बघा हा एरिया आहे ना, हा एरियामध्ये जास्त करून मोर दिसतात, असे गावाला बोलतात, म्हणून आम्ही इकडे आलो, कारण की हा सपाट भाग आहे ना त्याच्यामुळे. तर 5 मिनिटापूर्वी जेव्हा आम्ही स्टार्ट केलं ना, तेव्हा जोरात आवाज आला, म्हणून आम्ही याच दिशेने आलो, कारण की इथूनच जोरात आवाज येतो. पूर्वीचे चौथरे अजूनपर्यंत टिकलेत बघा ना, नाही तर आताचे गायब होतात. कमीत कमी माझ्या जन्माच्या पूर्वीचं आहे. तिथून बघा सर्व गायी चालल्यात चरण्यासाठी बाहेर. कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही का कळत नाही, खूप लांब आहे, रस्त्यावरून चाललेत, जंगलात जातात. आता जातील आणि संध्याकाळी 5-5:30ला रिटर्न. डोंगर रंगा किती मस्त दिसतात, खूप सुंदर आहे, म्हणजे जसं काय दुकानमध्ये चढलेले आहेत. त्याचं काहीतरी नवीनच असतं, मुलं चल ना तिकडे वरती जाऊया. हा आता मला नांगर दिसला, हाऱ्याचा नांगर आहे. इकडे एक बैल असतो, त्या साईडला एक बैल असतो, आणि मग नांगर खेचत जातात. अर्णव विचारतोय हा कोणाचा आहे, मी बोला अरे हाऱ्या दादाचा आहे, हरीश. त्याला आम्ही हाऱ्या बोलतो. गावात राहणारा आमचा भाऊच आहे, तो उचलून दाखवतो आहे, मला मी पण करू शकतो. जसं सपाट करण्याचं लावलेलं आहे, नांगराचं लावलेलं नाही आहे त्याला. हे आमचं कोंडवळ गाव पूर्ण इथून पूर्ण दिसतंय, स्टार्टिंगपासून एंड पर्यंत. हे झाड बघा ना, त्याला जसं काय वेलीने पूर्ण सापाने वेळखा घातल्यासारखं दिसतं, पण ती वेल आहे, वाटतं की सापाने वेळखा घातलं. आंब्याचं झाड आहे, ते अजून एक नंबर आहे. ते आहे हाऱ्याचं घर. गावात तर सध्या गाड्या खूप येतात. पूर्वी आम्ही लहानपणी असतो तर एवढ्या गाड्या नसायच्या. सध्या गावात खूप गाड्या येतात, सगळेजण पैशाला ओढतात. शेतकरीच. ते बघा, ते समोर आमचं घर दिसतंय, ते व्हाईट कलरची कार दिसते ना, ते व्हाईट कलरची कार दिसते ना, ते आमचं घर आहे. त्याच्या बाजूलाच एक कार तिकडे राईट साईडला म्हणजे कार आहे, तिथे शाळेच्या बाजूला. खूप सुंदर गाव आमचं, लांब लचक डोंगर रंगाच्या, गावाच्या चारी बाजूने डोंगर रंगाचे. सूर्य पण दिसत नाही, काल पाऊस पडला आणि आज सूर्य पण दिसत. आता आम्ही चाललोय, समोर ते मंदिर आहे. मी नेहमी येतो तर इथे नारळ फोडूनच जातो. बघा एक शॉट मारूया. लहान मुलांना आपल्याच मूडमध्ये असतात कधी पण, त्या बघा कारण मी कुठे ना कुठे चालूच असतं.
गावाला एका प्रसिद्ध माणसाची शेती आहे. मोठं शेत आहे लांब. बाण उतरून खाली जावं लागेल. पाऊस पडल्यामुळे ना पूर्ण चिखल आहे ना चपलीला चिकटतो. बघा थोडं थोडं असं वाटतं की धान्य येतं वरती. कारण विचार हा कोणता देव तर चल बघूया तर पहिले. त्याचं अजूनपर्यंत मन नाही भरलं कारण की त्याचं मन होतं की हा दिसला पाहिजे, मोर दिसला पाहिजे. बघा हे मंदिर छोटंसं ते आतमधलं देव. थांब थांब इथून बघ मला पण बघू देव. कधी गावाला आलं ना तर आम्हाला इथे एक नारळ फोडावंच लागतं नेहमीच्या रुटीने. जाऊया घराच्या दिशेने. अरे हा ना खरंच डेंजर माणूस आहे. विहीर आहे ही आमच्या गावची. जास्त यूज नाही होत पण जुनी विहीर आहे. दगडांच्या तोडीने बनवलेली आहे. इकडे लोक कशा घाण करता कळत नाही. बॉटल्स वगैरे फेकलेले आहेत. हे बघा याला इथे कॉईन भेटलं. आज माझ्यासोबत आलं तर याची जिम्मेदारी बाबा याला नीट नाही वगैरे. आता घरचे बोलतील तू याच्यावर लक्ष नाही दिलं काय झालं. तुला थोडेच झरे त्या विहिरीला तुम्हाला दाखवतो झरे. तेव्हा थोडे पाऊस पडलाय म्हणून थोडेसे वाढले असतील. चल रे बाबा चल आम्ही चाललो घरी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.